नमस्कार. दिनांक 16 जून. कथेचं शीर्षक आहे मोट के पास बैल और टोंगा है. कानफाट्या अतिरेकीच होता. श्रींचे दर्शनाशिवाय 4 दिवस तो जेवत नसे. दर्शन झाले की एकाच वेळी 4 दिवसांचे अन्न फस्त करी. तुरुंगात चिलीम ओढाव्यास मनाई असे तरीही रात्री त्याच्या हातात पेट्टी चिलीम असे. जवळ जाऊन पाहावे तो शिपायांना काहीच आढळत नसे. एकदा शिपायाच्या हातची तलवार हिसकून घेऊन महाराजांच्या समोर बसलेल्या ब्राह्मणावर तो चोळप्पा आहे असे समजून सपासप वार केले. महाराजांची कृपादृष्टी होती म्हणून तो ब्राह्मण वाचला. हठयोग साधनेने कानफाट्याला सिद्धी प्राप्त झाल्या होत्या हे त्याच्या अचाट आहारावरून आणि चिलीम ओढण्यावरून दिसून येते. तरीही चित्तशुद्धीशिवाय वैराग्य नाही आणि वैराग्याखेरीज आत्मज्ञान होत नाही. त्यामुळे सिद्धींचा गैरवापर, क्रोधी तामसी वृत्ती हे त्याचे अवगुण यती धर्माविरुद्ध होते. हे अवगुण टाकल्याखेरीज तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटणार नाही. न पेक्षा यती धर्म सोडून त्याने संसारी जीवनाकडे वळावे असा एकूण अर्थ यहाँ क्या है, मोट के पास बैल और टोणगा है, वहां जाओ या महाराजांच्या शब्दात होता. जोवर अवगुण टाकून पूर्ण वैराग्य येत नाही तोवर यती धर्म कुचकामी आहे एवढा अर्थ यहाँ क्या या 3 शब्दात होता. विहीर ते संसारी जीवनाचे प्रतीक आहे तर मोठ हे मनुष्य देहाचे प्रतीक आहे. वैदिक वाङ्मयात बैल हे वंशविस्ताराचे म्हणजे जन्माचे प्रतीक आहे आणि टोणगा हे यमाचे वाहन म्हणजे मरणाचे प्रतीक आहे. प्रत्येक जन्म हा मोठेच्या पाण्या इतका अल्पसा उपसा असतो. हा सारा अर्थ महाराजांच्या शब्दातून डोकावत होता. तो न उमगल्यामुळे कानफाट्या विहिरीपर्यंत जाऊन परत आला. कानफाट्याच्या हातात शिपायाची तलवार होती. ती परजत तो इकडे तिकडे धावत होता. महाराजांच्या समोर एक ब्राह्मण ध्यानधारणा करीत होता. तो चोळाप्पाच असावा असे वाटून कानफाट्याने मागून त्याच्यावर तलवारीचे सपासप वार केले. पण महाराजांच्या कृपादृष्टीने एकसारखे टक लावून त्या ब्राह्मणाकडे पाहत होते. त्यामुळे किरकोळ जखम होण्यापलीकडे काही विशेष घडले नाही. तलवार तुटली. कानफाट्यास गिरफ्तार करण्यात आले व त्यास 7 वर्षांची शिक्षा झाली. परमार्थात वेळोवेळी आपली वैगुण्य आपणच शोधून ती कठोरपणे दूर करावी लागतात. अन्यथा संत तुकोबारायांनी म्हटल्याप्रमाणे अवस्था होण्यास वेळ लागत नाही. ते म्हणतात, हाती धरू जावे तेणे परतेची व्हावे, ऐसा काहो आला वाटा हीन भाग्याचा करंटा, देवना संसार दोही ठाई नाधार, तुका म्हणजे पीक भूमी देणं मिळे भीक, अशी कठीण अवस्था होते. कानफाट्याचेही अशीच दुर्दशा झाली व मिळवलेले सारे मातीमोल झाले. धन्यवाद.